ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की दत्त नवरात्र हे सुरू झालेले आहेत आणि 26 डिसेंबर रोजी दत्त जयंतीला हे नवरात्र समाप्त होतील. या कालावधीमध्ये गुरुचरित्राचे पारायण बरेच भक्त हे करत असतात. कोणी 3 दिवसाचे पारायण, तर कोणी 1 दिवसाचे, तर कोणी 7 दिवसाचे पारायण हे मनोभावे करत असतात. गुरुचरित्र हे सर्वश्रेष्ठ असे पारायण आहे. हे पारायण करताना नियम पाळून केले तर आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होतो. बऱ्याच लोकांना पारायण करून त्याचा लाभ होत नाही, कारण बऱ्याच जणांना पारायणाच्या संबंधित नियम हे माहीत नसतात. आपल्या भारतात अनेक धार्मिक संप्रदाय आहेत. त्यात दत्त संप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे. यालाच अवधूत संप्रदाय असे देखील म्हटले जाते आणि दत्तात्रेय गुरु हे त्यांचे आराध्य दैवत आहे. दत्त गोरक्ष संवाद, सह्याद्री वर्णन, सह्याद्री महात्म्य, दत्त भार्गव संवाद इत्यादी दत्त संप्रदायाचे मान्यताप्राप्त ग्रंथ असून, याशिवाय दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके 1480च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच गुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय आहे, तसेच रामदासी पंथीयांना जसा दासबोध प्रिय, तसा दत्तभक्तांना श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिशय प्रिय आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या ही 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून, या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवक्त्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्यही सांगितले आहे. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहेत. मूल्यांची रुजवणही केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान 5 ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. धर्मरक्षणाचे कार्य करते. ज्ञानेश्वरीनंतर तब्बल 250 वर्षानंतर श्री गुरुचरित्रात या बदललेल्या परिस्थितीची दखल घेतली गेली आहे. गुरुचरित्राच्या 50व्या अध्यायात सर्व भौमस्फोटक नाशक शमनांच्या निमित्ताने मुसलमान राजाची कथा सांगितली गेली आहे. कठीण दिवस, युगर्ध, म्लेच्छ राज्य, क्रूरकर्मा प्रगट असता घडे अधर्म, समस्त म्लेच्छ येथे येती, असाही निर्देश याच 5 अध्यायात आहे. अशा प्रसंगी धर्माधर्मात फारशी कटुता न वाढावी आणि हिंदू धर्माचे व समाजाचे परधर्मीयांपासून रक्षण व्हावे या हेतूने श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांनी जे धर्मरक्षणाचे कार्य केले त्यांचे दर्शन श्री गुरुचरित्रातून प्रकर्षाने घडते. या दिव्य ग्रंथाचे पारायण कसे करावे? एखाद्या धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथाचे ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने अत्यंत श्रद्धापूर्वक वाचन करणे यालाच पारायण म्हणतात. पारायण नेहमी निष्काम असावे. परमेश्वराची उपासना नेहमी निष्काम भावनेने करावी, कारण भोग संपवण्यासाठी, कमी करण्यासाठी पारायण करू नये. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. पारायणामुळे भोग संपवण्याची ऊर्जा मिळते. म्हणून साधकाने
मनाने पारायण करावे. गुरुचरित्राचे 4 पद्धतीने वाचन केले जाते. काही दत्तभक्त रोज ठराविक ओव्या म्हणजे 51 किंवा 100 ओव्या वाचतात. काही जण वेळेअभावी फक्त 5 ओव्या वाचतात. काही जण वर्षातून एकदाच पारायण करतात. हे पारायण 1 दिवसाचे, 3 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे करण्याची पद्धत आहे. यापैकी 1 दिवसाचे पारायण करू नये, कारण त्यासाठी तब्बल 14 ते 15 तास लागतात आणि साहजिकच एवढा वेळ एका अवस्थेत मांडी घालून बसणे यासाठी मनाची एकाग्रता साधली जात नाही. परिणामी हेतू साध्य होत नाही. 3 दिवसाच्या पारायणात पहिल्या दिवशी ज्ञानकांड, दुसऱ्या दिवशी कर्मकांड, तिसऱ्या दिवशी भक्तिकांड अशी विभागणी केलेली असते. सप्ताह म्हणजे 7 दिवसाचे पारायण सर्वच दृष्टीने सोयीचे ठरते. महिलांनी देखील या ग्रंथाचे वाचन केले तरी चालते. सूतक आणि मासिक धर्म टाळून ग्रंथ वाचन करावे. 7 दिवसाचे पारायण सर्वच दृष्टीने सोयीचे ठरते. महिलांनी देखील या ग्रंथाचे वाचन केलेले चालते. अध्याय वाचनाचा क्रम हा सप्ताहाच्या काळात रोज किती असावा तर अध्याय याबाबत हा क्रम 7, 18, 28, 34, 37, 41, 51 असा ठेवावा. ज्यांना वर्षातून एकदाच पारायण करायचे असेल त्यांनी दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस अगोदर सुरू करावे व दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी दत्त जन्माचा फक्त 4था अध्याय वाचावा. औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, कारंजा, कुरवरपूर, पिठापूर इत्यादी दत्तक्षेत्रात सप्तपुरुषांच्या समाधी स्थानावर किंवा औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्राचे वाचन केल्यास त्याचे अनुभव येतात. गुरुचरित्र पारायण अशक्यही गोष्टी शक्य होतात. त्यामुळे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.